नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीला आता तारीख देण्यात आली आहे आणि त्या तारखेला लाडक्या बहिणीला लगेच पैशाला सुरुवाती होणार आहे. तर ती तारीख कोणती आहे तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही ना अर्ध्यात जर बघला तर तुम्हाला कदाचित तुमचे पैसेही मिळू शकणार नाही. तर बघूया. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून जा. तर बघूया. तर महाराष्ट्र सरकारने, राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी, विकासासाठी एक महाकाशी योजना सुरू केली आणि ही योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या महिलांच्या आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सुरक्षितता आणि पोषक सुधारण्याची दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे आणि या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाण्यात आहे. आणि ही योजना महिलांच्या जीवनात मनात गुणात्मक आणि बदलून घडून आणली आहे आणि उद्देशाने ही सुरुवात करण्याची आली आहे. या योजनेची मूळ संकल्पना महिलांना आर्थिकदृष्ट्या व स्वावलंबी बनवणे, यांना त्यांच्या दैनंदिन गरजा व स्वतःच्या बळावर पूर्ण करण्याचं सक्षम करणे ही आहे. तर 28 जून 2024 रोजी अंतरिम असलेल्या या योजनेला सुरुवात होणार आहे आणि सुरुवातीला दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत असतील, तर रक्कम ही 1 जुलैला 2024 पासून वाढून 2100 रुपये करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यातनी देण्यात येत आहे आणि जमा केलेली जात आहे. पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणि या योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने 21 ते 65 वयोगटातील महिलांना ही योजना खुली आहे. मात्र यासाठी काही वैशिष्ट्ये पात्र नसतातनी आणि ठेवण्यात आली आहे. अर्जदार महिलांना महाराष्ट्रात राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि विवाहित अथवा घटस्फोट परिस्थिती किंवा कुटुंबातील एक विवाहित महिला या योजनेसाठी पात्र ठरते. त्याचबरोबर वार्षिक कुटुंब उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आलं असते पाहिजे आणि अशी अट घालण्यात आली आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी डिजिटल प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे आणि लाभार्थी महिलांना ही औद्योगिक वेबसाईट जाऊन ऑनलाईन अर्ज करता येते आणि अर्ज प्रक्रिया सोपी आहे आणि सुटसुटीत ठेवण्यात आली आहे. अजून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि आकारांचा फोटो याच समावेश आहे. तर शेवटचा हप्ता 6वा हप्त्याची तारीख देण्यात आली आणि लाडक्या बहिणीला पैसेही लगेच वाटप होण्यास सुरुवात होत आहे आणि ही पैसे योजनेतील आर्थिक लाभार्थ्यांना वितरण आणि टप्प्याने करण्यात येत आहे आणि पहिल्या टप्प्यात 3000 रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात 4500 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात दिवाळी बोनस म्हणून 5500 रुपये देण्यात येत आहे आणि या व्यक्तीत नियमित मासिक रक्कम आता 2100 रुपये करण्यात आलेली आहे, जी थेट आता लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे सहभागी होण्यासाठी लाभार्थी महिलांना DBT सक्षम खाते असणे आवश्यक आहे आणि त्यांचा आधार कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक असणे बंधनकारक आहे. तर या महिलांना 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमात लाभ मिळाला असल्यास तर करूया व्हिडिओला शेवट आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवर नक्की कळवा.